शिवसेना आमदार अपात्रतेवर 10 तारखेला दुपारी 4 वाजेनंतर निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू। विधान भवनामध्ये निकालाचं वाचन होणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 जानेवारीच्या धाराशिव परभणीसह इतर मराठवाड्यातील सभा रद्द। 10 जानेवारीला फक्त हिंगोलीची सभा होणार। इतर सभा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेण्याचा निर्णय। न्याय देणारेच आरोपीला घरी जाऊन भेटतात। मुख्यमंत्री शिंदे आणि नार्वेकरांच्या भेटीवर राऊतांची टीका। तर ठाकरे गट माशासारखा तडफडतोय। नितेश राणेंचा ठाकरे गटाला टोला। आम्हाला श्रद्धांजली अर्पण होते की आम्ही शहीद होतो ते 10 तारखेला बघून घेऊ। मंत्री गुलाबराव पाटलांचं विरोधकांना उत्तर। विझलेल्या मशालीचा उजेड पडत नाही। राजापूरच्या सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंवर जोरदार निशाणा। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 2 फेब्रुवारीला सुनावणी। ठाकरे गटाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार। मनोज जरांगेंविरोधात उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल। मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलन करू नये यासाठी याचिका। आज दुपारी याचिकेवर सुनावणी। हेमंत पाटील असं याचिकाकर्त्याचं नाव। तुम्हीच छगन भुजबळांना मराठ्यांच्या अंगावर सोडलं, तुमचं खरं रूप समोर आलं। मनोज जरांगेंचा अजित पवारांवर जोरदार निशाणा। दुसरं ताट देणं म्हणजे मराठा समाजाची फसवणूक। आम्ही आमच्या मतावर ठाम। प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या सल्ल्यावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। वंचित महाविकास आघाडीतील घटक पक्ष संजय राऊतांचा दावा। तर प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यातून लोकसभा निवडणूक लढवावी, संजय राऊतांची मागणी। मी मुंबईतूनही लढेन, पण आधी जागा वाटपाचं ठरवा। ठाकरे गटाच्या ऑफरवर प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। जागा वाटपासंदर्भात उद्या महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक। जागा वाटपावर दिल्लीत तोडगा निघण्याची शक्यता। खासदार संजय राऊत आज संध्याकाळी दिल्लीमध्ये दाखल होणार। आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना पट्ट्याची गरज लागत नाही। नाव न घेता फडणवीसांचं ठाकरेच्या मानधुकीवर बोट। तर राज्य सरकारच्या गळ्यामध्ये दिल्लीचा पट्टा, संजय राऊतांचा पलटवार। यवतमाळ वाशिम लोकसभेसाठी शिंदे गटाकडून संजय राठोडांना विचारणा। भावना गवळींविरोधातलं वातावरण पाहता राठोडांच्या नावाचा विचार। TV9 मराठीला विश्वसनीय सूत्रांची माहिती। माझ्या उमेदवारीवरून विरोधक वावड्या उठवतात। वरिष्ठ पातळीवर माझ्या उमेदवारीबद्दल चर्चा नाही। खासदार भावना गवळींचं स्पष्टीकरण। शरद पवार गटाची मुंबईत तातडीची बैठक। ईशान्य दक्षिण मुंबई मतदारसंघावरून वाद। ईशान्य मुंबई मतदारसंघ मिळावा, राखी जाधवांच्या कार्यकर्त्यांची मागणी। आव्हाड यांच्याकडून कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन। पुणे लोकसभा पोटनिवडणूक घेण्याच्या आदेशाला स्थगिती। मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती। मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खडाजंगी। पालिका आणि पोलीस आयुक्त बैठकीला गैरहजर असल्यानं आमदार आक्रमक। आमदार असलम शेख आणि अमित साटम बैठकीत संताप।